हाय गाईज, कशा आहात तुम्ही? तर आता आम्ही चाललो आहोत बाहेर. कुठे चाललोय तुम्हाला लवकरच कळेल. सो आमची पॅकिंग झालेली आहे, बघू शकता इथे मागे. बोल, आम्ही नागपूरला चाललोय. आम्ही नागपूरला नीट बोल. आम्ही नागपूरला चाललोय. नागपूरला चाललोय. ओला रिक्षा केली ना. ओला रिक्षा बुक केलेल्या आहेत आम्ही ठाणे स्टेशनला जाण्यासाठी. इथे सासू पण आलेल्या आहेत माझ्या, त्यांना सोडवायला ताई आलेल्या आहेत. रिक्षा आली आणि आम्ही तिघी म्हणजे मी, माझी सासूबाई आणि दिदीची सासूबाई, आम्ही अशा तिघी जणी एक बॅग घेऊन पुढे निघालो आणि अजून 2 हँडबॅग होत्या ते सर्व आणि माग घेऊन निघालो. आणि मागून सर्वजण येणार होते, मम्मी पप्पा आणि तायडी, दिदी, जिजू आणि विवेक आणि आर्यन असे सर्व येणार होते. थोडा वेळ आम्ही लवकरच आधी गेलेलो, थोडा वेळ होता त्यामुळे सर्व असे बसून होते. काही आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करत होतो, फोटोज क्लिक करत होतो. थोड्या वेळात दिदीचा भाचा म्हणजे तिच्या नंदेचा मुलगा तो आला होता आम्हाला ट्रेनमध्ये बसून द्यायला, कारण जेंट्स हे 2च होते मोठे जे आमचे सामान वगैरे ट्रेनमध्ये चढून देणार होते. तर तो बोलला मी पण येतो. तर इथे पप्पांची तब्येत थोडी जास्त झाली होती, पण तरीही ते आले कारण का घरी कोण नव्हतं त्यांना बघायला. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. सीट्स आम्हाला म्हणजे भेटत नाही आहे, सापडत नाही आहे. सो ॲडजस्ट करू आता आम्ही. वर खाली कोण झोपणार आहे काय, अंधार खूप येतो. तर विवेक आम्हाला सेट करून देतो आणि वर खाली अप्पार वगैरे आहे तसं लोअर साईडला. जेवण वगैरे काही करून नाही आलेलो, आता जेवण वगैरे ट्रेनमध्येच करू. सर्व बांधून आणलेलं आहे जेवण, घरचं जेवण ते सुद्धा. थोड्या वेळ तुम्हाला दाखवेल मी जेवण काय आम्ही आणलेलं आहे वगैरे, तर बोलते मी तुमच्याशी. हो, आता आम्ही सर्व जेवायला बसले, आद्वैत पण बसलेला आहे. आणि हे घरून आम्ही आणलेलं आहे बनवून, लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि बघू शकता तुम्ही सगळं आम्ही जेवण आणि त्या आद्वैत काय करतोय बाळा तू? अंधार येतोय खूप, रात्रीचा टाइम. इगतपुरी स्टेशन आता गेलेलं आहे आणि नेक्स्ट स्टेशन नाशिक आहे. माझ्या मामीचं स्टेशन आहे इगतपुरी. करायचं माझी मामी सुरेखा संजय मोरे, हा, तिचं इगतपुरी हे गाव आहे माहेर. आणि ते संजय जाधव. गुड नाईट गाईज, आता आम्ही झोपतोय. माझं अप्पर सीट आहे आणि त्या आर्यन आता झोपायची तयारी आहे. नाशिक रोड येऊन गेलेलं आहे आणि इथे तायडी इथे तायडी आहे. मम्मी झोपले, इथे आर्यन आहे, तायडी झोपली आणि तिथे जिजू आहे. मॉर्निंग गाईज, सकाळचे वाजले आहेत आता 7 वाजलेले आहेत. झोप काय आमची झालेली नाही आहे. विवेक वगैरे पण झोपले, पण इतकी व्यवस्थित झोप नाही, आपल्याला सवय नाही आहे तशी झोपायची. आणि एकदम अप्पर सीट होतं माझं आणि मिडल सीट मम्मीचं होतं. पप्पांना आम्ही लोअर सीट दिलं होतं. असं सर्व आहे. आता बघू, आमच्या अजिबात झोप झालेली नाही आहे. सो बोलते मी तुमच्याशी नंतर.
असेचे असेच बसून आहेत, कारण त्यांना झोपलं का दम लागतो, त्रास होतो. त्यामुळे त्यांनी झोपलेलेच नाही आहे, रात्रभर बसून आहे. आता सकाळचे 10:30-11 झालेले आहेत, तरीही बसूनच आहेत ते. इथे मम्मीने थोडंसं अंग टाकलेलं आहे, कारण रात्रभर पप्पांना लक्ष होतं. अजून आमचं स्टॉप आलेला नाही आहे, सो फ्रेश वगैरे काही झालेलं नाही आहे. मी झोपलेली नाहीच आहे रात्रभर, असंच फक्त अंग टाकलेलं आहे. आणि आता 12:30-1 पर्यंत आम्ही नागपूर स्टेशनला उतरू. 2 दिवस झाले माझी तब्येत ठीक नाही आहे, बसून बसून कंटाळा आला आहे. त्यामुळे तायडीसुद्धा अंग टाकायला गेलेली आहे. आणि असंच थोडा आहे वेळ, अजून 1-1.5 तास आम्हाला पुढचं थोडंसं आम्ही अंग टाकले. तर सकाळी 8 वाजेपासून बसून आहोत, बसून सुद्धा कंटाळा आलेला आहे. तिकडे अजून आम्हाला फिरायचं आहे. सो आता थोडंसं आम्ही रेस्ट करतो. म्हणजे मी पण पडले, माझ्या बॅक साईडला, ह्या बॅक साईडला विवेक आहे, ते खाली मम्मी आहे. पप्पा तर काही झोपत नाही आहे आणि त्यांना झोपायचंही नाही आहे, ते बसून आहेत. आणि माझ्या अजून मम्मीच्या तिकडे त्या साईडला दिदी आहे, आणि माझी सासू आणि दिदीची सासू ते थोडंसं पुढे आहे आधी. बॅग वगैरे काढून ठेवलं आणि मी बिस्किट खाते. नागपूर स्टेशनच आहे ग. चलो चलो चलो. देखो ना गाइस, देखो 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 ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना. आम्ही थोड्या वेळात 2-5 मिनिटात उतरतोय. नागपूर स्टेशनला उतरतोय आणि हा आमचा गुड्डू चल पुढं. होता आता नागपूर जंक्शनमध्ये, आणि आता गाडी केली बुक. हॉटेलवर जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, आणि मग नंतर बघू कुठे जाऊ इथे विवेक पुढे गेलेला आहे आणि पप्पांना अजिबात चालवत, त्यामुळे आम्ही व्हीलचेअर म्हणून आहे नागपूरमध्ये, ती केलेली आहे पप्पांना. सो अर्ध्यातमध्ये ती गाडी आली, त्यामध्ये बसून पप्पांना आम्ही घेऊन जातोय. तुम्ही बघू शकताय, थोडंसं व्हिडिओ मी शूट केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला कळेलच की पप्पा कसे जात आहेत. हे बघा, ही गाडी आहे ती. त्यानंतर जिजू आणि विवेक पटापट पुढे गेले, कारण पप्पांना तिथे थांबवलेलं, एकटेच होते. फायनली आमची जी गाडी बुक केलेली आहे ती आली. इथे जिजू त्यांच्या आईंना वर चढवतात. त्यांना पण थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे, तरीही आम्ही त्यांना सुद्धा घेऊन आलेलो. काय लागतं रे? मध्य प्रदेश आहे, बॉर्डर आहे ना इथे, म्हणून हे लोक काय काय हिंदी बोलतात ना. आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहे, जी गाडी बुक केली आहे ती, महाराष्ट्र, आणि नागपूरला फायनली पोहोचलोय. देवेंद्र फडणवीसच्या गावी आलो. कोणाच्या? देवेंद्र फडणवीस. मेन नागपूरचं हे घ्यायचं. हॉटेल आता हॉटेलवर उतरलो आहोत. हे हॉटेल आहे आमचं. हे हॉटेल आहे आमचं. मी येते परत खाली. विवेकने विचारलं तर बोल येते खाली. आमचं रूम दाखवतं. आम्ही डॉर्मेटरी रूम घेतलेला आहे. आली. हा रूम आहे आमचा.
देखो ना गाईज, देखो ना गाईज. मग आम्ही स्टे केलेला आहे. तुम्ही कोणी पण आलं तर ह्याच हॉटेलमध्ये स्टे करा. इथे विवेक फॉर्मॅलिटी करते पूर्ण. छान आहे, सर्व हॉटेल छान आहे. याआधी माझी तायडी आहे, तिची सासू, तिची फॅमिली सर्व राहून गेलेली आहे, म्हणूनच आम्ही हे केलेलं आहे बुक. मध्ये फक्त 7 जण राहू शकतात, तर 2 जणांसाठी पाहिजे. आणि लहान मुलांना ते लोक बोलले की तुम्ही तुमच्यासोबत ॲडजस्ट करू शकता. तर आम्ही 9 ॲडल्ट्स आहेत, 2 चाइल्ड आहेत. सो इथे आता बघू, दीदी किंवा मी किंवा महर्षू दादा दीदी किंवा मी विवेक असं कोणीतरी आम्ही ॲडजस्ट करू आणि ह्या रूममध्ये राहू. हा एक रूम घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, कारण का तिथे 7च जण. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. बाय.